तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि पहिली बातमी अधिवेशनाची। ही बातमी आहे ऐन हिवाळ्यामध्ये अधिवेशनाचं वातावरण तापवणारी। ठाकरेंचे शिवसेना आमदार अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आणि मोठी राजकीय खळबळ उडाली। या व्हिडिओमध्ये पैशांच्या थप्प्या दिसतायत आणि एक लाल टी शर्ट मधला इसम देखील यामध्ये, मात्र त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही। त्याचवेळी शिंदेचे रायगडमधले आमदार महेंद्र दळवी देखील काही काळ व्हिडिओमध्ये दिसतायत। यामुळे पैशांच्या राशीमध्ये आमदार काय करतायत असा संतप्त सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झालाय। आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावा लागेल आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना त्या द्यायच्या असतील। त्याच्यामुळे हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मी तर हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे असा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलाय। त्यांच्या या दाव्यांनाही एबीपी माझाशी बोलताना अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। अशा पद्धतीचं एखादं कॅरेक्टर उभं करणं आणि कोणातरी बदनाम करणं किंवा कोणाची सुपारी घेऊन असं वक्तव्य करणं हे काय शोभत नाही आहे। खरं तर अशा पद्धतीचे सगळे आरोप हे त्यांच्या नेत्यांकडे जातात। उद्या ह्याच असाच नव्हता फोटो मी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो कट करून लावला तर चालणार आहे का? हाही त्यांना प्रतिसवाल माझा आहे। महेंद्र दळवींनी जर मॉर्फ केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। लाल टी शर्टवाले कोण आहे ते अंबादास दानवे सांगू शकतील किंवा त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील या संदर्भातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल सगळ्या गोष्टी तर त्यांनी दाखवावंच महाराष्ट्रासमोर। उभा महाराष्ट्र त्या गोष्टीमध्ये नक्की बघेल आणि कोणातरी बदनाम करण्याचं कटकारस्थान त्याने रचलं आहे। याचा बोलवता धनी नक्की कोणतरी दुसरा असावा, कारण अंबादास दानवेंना महेंद्र दळवीची पार्श्वभूमी नक्की माहीत नसावी असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। हे आता चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल, तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया। तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी मात्र अंबादास दानवेंशी संपर्क नाही, वैचारिक लढाई सुरूच आहे आणि व्हिडिओशी संबंध नाही असं स्पष्ट केलंय। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही, मला कधी माहिती नाही। आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे। माझा याच्याशी कधी दुरान्वय संबंध नव्हता। माझी वैचारिक लढाई आहे, ती जिल्ह्यांतील आहे, ती चालू राहील। तर पैशांच्या व्हिडिओ बॉम्बचा वाद थेट संसदेपर्यंत जाऊन पोहोचला। राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न संसदेमध्ये